हॅलो सोलापूरकर, माय FM ची मी आहे आरजे श्रद्धा. आणि हेल्थ इज वेल्थ हे आपण नेहमी म्हणत असतो, पण आपण आपल्या हेल्थकडे कितपत लक्ष देतो त्याबद्दल जाणून घेणं खरंच गरजेचं आहे. आणि यासाठीच माय FM वरून नेहमीच आपल्याकडे वेगवेगळ्या पर्सनॅलिटी सोलापुरातले नामवंत डॉक्टर्स असतात, ज्यांच्याकडून आपण इत्थंभूत सगळी माहिती घेतो की आपल्या शरीरासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत. सध्या आपण जर बघितलं तर आपल्या या स्ट्रेसफुल आणि फास्ट पेस लाईफमध्ये खूप लोकांना, म्हणजे मला असं म्हणायला म्हणजे याचे स्टॅटिस्टिक्स पण असतील की 90% लोकांना सध्या शुगर आहे. म्हणजे ते डायबिटीज मध्ये आहेत, त्या कॅटेगरीमध्ये आहेत. आणि ते त्यांच्यापासून मुक्त व्हायचा खूप प्रयत्न करतात. डाएट, एक्सरसाइज वेगवेगळ्या फॉलो करतात. खूप सारे मेडिसिन्स ह्या लोकांना सजेस्ट केलेले असतात डॉक्टरांनी. तर त्याबद्दलच एकंदरीत सगळे गैरसमज कसे दूर करता येतील याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर राहुल मेडीदार सर, जे डायबेटोलॉजिस्ट आहेत. मेडीदार डायबिटीज अँड थायरॉइड केअर सेंटर इथून ते सध्या सोलापूरकरांना सेवा देत आहेत. सो स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत डॉक्टर. थँक्यू. जसं मी म्हणाले की साखर कारखानदार खूप आहेत आपल्याकडे. सोलापूर इज ब्लेस्ड विथ दॅट. कारण शुगर म्हणल्यानंतर सोलापूरची लोक मनाने तर तेवढी गोड आहेच आहेत, पण हा जो एक्सेस गोडवा लोकांच्या शरीरात आलेला आहे साखरेच्या रूपात, तर त्याला कसं कंट्रोल करायला हवं आणि त्याचे काय मिथ्स आहेत जे आपण अवॉइड केले पाहिजेत त्याबद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी सुरुवातीला एक छोटंसं इंट्रोडक्शन आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना तुम्ही काय द्याल? नमस्कार, मी डॉक्टर राहुल मेडीदार, कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट, मेडीदार डायबिटीज अँड थायरॉइड केअर सेंटर सोलापूर. माझी फर्स्ट ओपीडी युनिक हॉस्पिटलच्या समोर आहे आणि सेकंड ओपीडी विजापूर ओपीडी इंस्क्रीमठ येथे कुबेर कॉम्प्लेक्सच्या शेजारी आहे. या दोन ठिकाणी मी कार्यरत आहे. युवराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मी व्हाईस चेअरमन आहे आणि सोलापूर संजीवनी हॉस्पिटलचा मी डायरेक्टर आहे. अच्छा, वेगवेगळ्या ठिकाणी सर आपली सेवा देत आहेत आणि त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊयात आणि मेन मुद्द्याला सुरुवात करूयात की डायबिटीज आलाय आपल्याला हे कधी समजायचं. म्हणजे ऑफकोर्स ब्लड टेस्ट ही मॅन्डेटरी असते, ती सुद्धा लोकांनी कशी करावी आणि काय व्हॅल्यूज आहेत डायबिटीज आलंय असं हे कधी म्हणायचं आपण? तर डायबिटीजचे साधारणतः लक्षणं म्हणजे काय की सडनली वेट लॉस होणे, 2 ते 3 महिन्यामध्ये 8 ते 10 kg वेट लॉस होतो. बरं. वारंवार लघवीला जाणे, युरिन इन्फेक्शन होणे, वारंवार भूक लागणे, अस्वस्थ वाटणे, विकनेस येणे, तर या सगळ्या गोष्टी हे डायबिटीजचे लक्षण आहेत. तर म्हणजे हे डायबिटीज आपल्याला आहे तर हे सर्व लक्षणं जर असेल तर आपण एकंदरीत लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला शुगर झालेला आहे आणि एकदा शुगर चेक आपण हे केलं पाहिजे. सो बऱ्याच लोकांना माहिती नसतं की शुगर चेक म्हणजे ब्लड टेस्ट करायची, तर ती कशी वाली ब्लड टेस्ट असते आणि त्याचे काय व्हॅल्यूज असतात त्याबद्दल काय सांगाल? ओके, तर मोस्टली आपण फास्टिंग पीपी शुगर लेवल करतो. जेवणाच्या आधीची शुगर, जेवणाच्या 2 तासाच्या नंतरची शुगर आणि त्यानंतर ऍव्हरेज HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याचं शुगरचं ऍव्हरेज रेटिंग. तर या 3 टेस्ट केले की आपल्याला 100% माहिती होतं की आपल्याला शुगर आहे. तर ह्या टेस्ट करताना म्हणजे काही कॉमन चुका होतात. म्हणजे जे शुगरचे पेशंट्स आहेत की ज्या दिवशी ब्लड चेक करायचं असतं त्या दिवशी ते गोळ्या घेत नाहीत. अरे बापरे. आणि विदाऊट ते गोळी घेतात ते शुगर चेक करतात आणि कायमची त्यांची शुगर हे वाढलेली असते. बरोबर. आणि त्यासोबतच फास्टिंग पीपी तर हे महत्वाचं आहे, पण त्यासोबतच आपले किडनीचे व्हॅल्यू म्हणजे क्रिएटिन हे चेक केलं पाहिजे, लिपिड प्रोफाईल चेक केलं पाहिजे, थायरॉइड प्रोफाईल हे चेक केलं पाहिजे. अच्छा, ओके. सो ह्या सगळ्या टेस्टनी आपल्याला डॉक्टर इन्व्हेस्टिगेट करू शकतात की तुमची शुगर लेवल काय आहे आणि कशी असायला पाहिजे. सो बऱ्याच लोकांना इन्सुलिन असतं. सो इन्सुलिन असलेल्या लोकांनी काय काळजी घ्यावी, किंवा काही लोकांच्या बाबतीत शुगर एकदम लो होते, तर अशा लोकांनी काय काळजी घ्यावी, काय सांगा? बेसिकली हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, जेव्हा तुमची शुगर 70 पेक्षा खाली किंवा 70 पेक्षा खाली जाते त्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो. तर हायपोग्लायसेमिया हे आपल्याला अवॉइड करण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठी आपले जेवणाचे टायमिंग हे फिक्स असायला पाहिजे. आपलं मॉर्निंगचं ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि इव्हनिंगचं डिनर हे टाइम टू टाइम झालं पाहिजे. बरोबर. आणि इव्हन 2 जेवणाच्या मध्ये सकाळी 11 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. काही पेशंट्स टॅबलेट घेतात आणि जेवण ज्याप्रमाणे आपण जेवायला पाहिजे तेवढं ते जेवत नाहीत किंवा कमी खातात आणि त्यामुळे हे हायपोग्लायसेमिया होतं. तर सगळ्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे जेवणाचं क्वांटिटी जे आपण रोज जेवतो तेवढंच आपण खाल्ले पाहिजे. कारण की आपण जे टॅबलेट किंवा इन्सुलिनचे आपण डोस ऍडजस्ट करतो, आपण जे करतो ते त्यानुसार आपण ते डोस ऍडजस्टमेंट करतो. त्याच्यापेक्षा जर कमी खाल्लं की त्याच्यामुळे आपल्याला हायपोग्लायसेमिया होऊ शकतं. आणि इन्सुलिनच्या पेशंटने एक बेसिक काळजी घेतली पाहिजे की
जेवणाच्या 5 मिनिट आधी इन्सुलिन घेतले पाहिजे. काही लोक काय करतात की इन्सुलिन घेतात आणि अर्धा पाऊण तास काही खातच नाही. त्या लोकांमध्ये परत हायपोलायसेमिया होऊ शकतो. तर बेसिकली त्यांचे इन्सुलिनचे टायमिंग पण फिक्स असायला पाहिजे. जेवणाच्या 5 मिनिट आधी घेतलं पाहिजे आणि इन्सुलिन घेऊन झाल्यावर इन्सुलिनची बाटली आपण फ्रीज मध्ये काढून हे ठेवून टाकली पाहिजे. म्हणजे त्या इन्सुलिनचं एफिकसी असतं. जर ते बाहेर जर आपण ते ठेवून टाकलं की ते हॉट टेम्परेचर मध्ये कधी कधी त्याचं इन्सुलिनचं एफिकसी हे कमी होतं. बरोबर. आणि त्यासोबतच जे पेशंट इन्सुलिनची सिरिंजेस घेतात किंवा इंजेक्शन असतात ते दर 2 दिवसात आपण चेंज केलं पाहिजे. एकच सिरिंज आपण 10 दिवस जर घेतलं तर त्याच्यामुळं इन्सुलिन सिरिंजचं जे टोक असतं ते ब्लंट होऊन जातं आणि त्यामुळे इन्सुलिन डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही. आणि ज्या लोकांकडे पेन आहेत म्हणजे इन्सुलिनचे पेन्स आहेत तर त्या लोकांनी इन्सुलिनचे निडल्स जे असतात ते दर 2 दिवसाला ते चेंज केलं पाहिजे. अच्छा. आणि त्यानंतर हे इन्सुलिनचं जे बॉटल असतं ते फ्रीज मध्ये काढून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. सो सरांनी सांगितलं आपल्याला की काय काळजी घेणं अपेक्षित आहे. बरेच लोक साखरेऐवजी बरेच रिप्लेसमेंट यूज करतात. कारण आता मला शुगर आहे तर मी बिन साखरेचा चहा पितो किंवा आजकाल असं असतं की मला शुगर आहे साखरेऐवजी मी गुळाचा चहा पितो किंवा भरपूर सारे मार्केटमध्ये आता रेडी स्टिवियाज म्हणा किंवा शुगर फ्री टॅबलेट्स आलेले आहेत. तर लोकांनी कितपत ते वापरावं किंवा त्याच्या मागे काय मिथ्स आहेत काय क्लिअर कराल सर, काय सांगाल? तर बेसिकली मी माझ्या पेशंट्सला एवढं सांगतो की जे आपल्या जिभेला गोड लागतं ते गोड आहे आणि त्याच्यामुळे तुमची साखर वाढणार आहे. बरोबर. मग ते गुळ असो किंवा साखर असो किंवा तुमचं मध असो किंवा कुठलंही फळ असो त्याच्यामुळे तुमची साखर वाढणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. तर साखरेसोबतच गुळाचा चहा हे ते आपल्याला कम्प्लिटली अवॉइड हे केलं पाहिजे. टोटली शुगर रिस्ट्रिक्टेड आपलं डाएट असलं पाहिजे. आणि त्यासोबत जे आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात तर मी त्याच्या खूप फॉरमध्ये नाही आहे. म्हणजे कारण की ते घेतल्यावरही जे बरेचसे खूपशा वेळेला मी शुगर वाढलेलं पण मी बघितलेलं आहे. तर 100% असं आपण सांगू शकत नाही की ते घेतल्यामुळे आपली साखर वाढणार नाही. तर बेसिक एक रुटीन सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. विदाऊट शुगर हे डाएट आपण सगळ्यांनी हे फॉलो केलं पाहिजे. 3 टाइम व्यवस्थित खाल्लं पाहिजे. जेवण हॉटेलच्या थाळीसारखं आपण ठेवायला पाहिजे. चपाती 1 ते 1.5, 1-2 भाजी आणि 1च वाटी राईस. राईसचा अमाऊंट पण एकदम कमी घेतलं पाहिजे. शक्यतो बटाट्याची भाजी हे अवॉइड केली पाहिजे. आणि बाहेरचं खाणं तेलकट तळलेलं खाणं किंवा मिठाचे प्रमाण हे जेवणामध्ये हे कमी असायला पाहिजे. राईट. आणि आजकाल आंबे आणि द्राक्षेचा आहे सीझन आहे. तर कृपया करून सर्वांनी लिमिटेड क्वांटिटी मध्ये खायला पाहिजे. ते पण 2 जेवणाच्या मध्ये. 1 किंवा 2 आंब्याचं स्लाइस म्हणा किंवा द्राक्षे जर असेल तर 5 ते 6 द्राक्षेचे जे फोडे असतात तर ते खाल्ले पाहिजे आणि तेही 2 जेवणाच्या मध्ये. फ्रुट्स पण आपण सर्वांनी घेऊ शकतो तेही एकदम लिमिटेड क्वांटिटी. जास्त खाल्ली की परत तुमचं शुगर वाढणार. बरोबर. सो सरांनी सांगितलंय डायबिटीज पेशंटनी स्पेसिफिकली कसं त्यांचं डाएट फॉलो केलं पाहिजे, औषधाच्या वेळा कशा फॉलो केल्या पाहिजेत आणि यासोबत आय थिंक सर आजकाल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये डाएट आणि एक्सरसाइज ह्या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो पर्टिक्युलरली डायबिटीज ज्यांना आहे ह्या लोकांनी काय टाईपचे एक्सरसाइज फॉलो केल्या पाहिजेत? कारण बऱ्याच लोकांना डॉक्टरांनी सजेस्ट केलं असतं की एकदम हायपर ऍक्टिव्हिटी तुम्ही जास्त करू नका, पण आयडियल एक्सरसाइज त्यांच्यासाठी काय आहे? डाएट तर तुम्ही सांगितलं, एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट आहे काय सांगाल? तर एक्सरसाइज डायबिटीज कंट्रोलमध्ये खूप मोठं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज आपण जर प्रॉपर फॉलो केलं तर 30% to 40% हे शुगर आपल्या कंट्रोलमध्ये येतं. तर एक सिम्पल एक्सरसाइज वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग डेली 40 to 50 मिनिट्स सर्वांनीच हे केलं पाहिजे. कारण की वॉकिंग केल्यामुळं आपली शुगर हे कंट्रोल तर होतेच, त्याचप्रमाणे आपले ब्लड प्रेशर ही कंट्रोलमध्ये राहतं आणि कोलेस्ट्रॉल ही कंट्रोलमध्ये राहतं आणि ओव्हरऑल आपल्याला चांगलं फिलिंग येते, स्ट्रेस हे कमी होतो, झोप चांगला लागतो आणि ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीमुळे आपली शुगर हे कंट्रोलमध्ये राहते. तर डेली 40 to 50 मिनिट्स वॉक, ज्यांचं एज 20च्या वरती गेलं किंवा 25च्या वरती गेलं आणि ज्यांचं एज अगदी 70-80 आहे, डेली 30 to 40 मिनिट्स तर वॉकिंग ऍटलिस्ट हे झालं पाहिजे. जे यंगस्टर आहेत ज्यांचं एज आता 25 to 40च्या मध्ये किंवा 50च्या मध्ये आहे तर त्यांनी वेट ट्रेनिंग एक्सरसाइज ते स्टार्ट केलं पाहिजे. तर जेव्हा आपण मसल ट्रेनिंग एक्सरसाइज आपण स्टार्ट करतो तर मसल ट्रेनिंग एक्सरसाइज आपण स्टार्ट केल्यावर इन्सुलिन रेजिस्टन्स त्यांच्या बॉडीमध्ये हे कमी होतं आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर शुगर असेल तर शुगरचे टॅबलेट्स आपल्याला कमीत कमी लागतो किंवा इन्सुलिन तरी आपल्याला लवकर लागणार नाही. तर यासाठी एक्सरसाइज आणि वॉकिंग एक्सरसाइज खूप महत्वाचं.
सो किती इम्पॉर्टंट आपल्या डेली लाईफमध्ये एक्सरसाइज आणि वॉकिंग हे सरांनी आपल्याला आता सांगितलेलं आहेच आहे. सो बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की डायबिटीज रिव्हर्स होतो, म्हणजे आलेला डायबिटीज निघून जातो. तर असं काही होऊ शकतं का? किंवा खूप लोक वेगवेगळ्या प्रकारे आजकाल डिजिटल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, याच्यावरून मेसेजेस फॉरवर्ड करतात किंवा बिलीव्ह करतात त्या मेसेजेसवर की XYZ कोणीतरी काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली, त्या टॅबलेट कन्झ्युम केल्या किंवा त्या टाईपचं डाएट घेतलं तर आपला डायबिटीज हा बंद होणार. सो मोस्टली ज्यांना कमी वयात डायबिटीज सुरू झालाय दे वॉन्ट टू ट्राय दिस. तर मग हे कितपत हानिकारक आहे किंवा हा गैरसमज कसा दूर करेल, काय सांगाल? तर आता अलीकडे व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे बरेचसे मिसलिडिंग जे न्यूज आहेत डायबिटीज बद्दलचे ते सर्वांकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे पेशंट आपलं नॉर्मल टॅबलेट किंवा इन्सुलिन सोडून ते बाकीच्या गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष जातो किंवा रिव्हर्सलचे जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरती त्यांचं खूप ते लक्ष राहतं. बरोबर. मी माझ्या पेशंटमध्ये बघितले ज्यांनी ज्या पेशंटने हे स्टंट केलेलं आहे की आपले इन्सुलिनचे टॅबलेट सोडून बाकीचं कुठलं तरी ज्यूस पिलो आणि हे ज्या पिलो आणि त्याच्यामुळे त्यांची शुगर कमी असं कोणाचंही झालेलं नाही. बरोबर. तर आतापर्यंत ज्यांनी आपले ट्रीटमेंट बंद केलेले आहे आणि ते अल्टरनेटिव्ह कडे गेलेले आहेत त्यांची सगळ्यांची शुगर परत 5-6 महिन्यांनी आल्यावर माझ्या ओपीडीला परत 500 आणि 600 आहेत त्या पोझिशनवरती आहेत. ओ माय गॉड. तर कृपया करून व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती ह्याच्यावरती विश्वास न ठेवता आपल्या डॉक्टरांना तुम्ही भेटा, आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा. काही निर्णय घ्यायचे असेल किंवा काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर आपल्याला आपल्या डॉक्टरला भेटायला पाहिजे आणि आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करून आपण सगळं केलं पाहिजे. एक्झॅक्टली. तर डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काही पेशंट्स मध्ये जे न्यूली डिटेक्टेड डायबिटीज असतात त्यांच्यामध्ये काय होतं की स्टार्टिंगला बीटा सेल रिझर्व्ह त्यांच्यामध्ये खूप असतात आणि त्याच्यामुळे जर वॉकिंग एक्सरसाइज केलं आणि डाएट रेस्ट्रिक्शन आपण केलं, स्वीट आहे ते खाल्लं नाही आणि शुगर आपण जर अवॉइड केला तर इनिशियल फेज मध्ये आपण या सगळ्या गोष्टी जर अवॉइड केल्या आणि आपण एक्सरसाइज जर केलं तर डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते. ह्याचा अर्थ असं नाही की डायबिटीज निघून गेला, डायबिटीज असतोच, फक्त ते डाएट आणि लाईफस्टाईल हे मॉडिफिकेशन केल्यामुळं ते डायबिटीजचं जे व्हॅल्यूज आहेत ते नॉर्मल रेंजमध्ये आलेले असतात. आणि परत या व्यक्तींनी जर परत स्वीट आणि हे खायला चालू केले आणि एक्सरसाइज जर कमी केला तर परत त्यांना शुगर होतो. तर डायबिटीज रिव्हर्सल असं काय नसतं. इनिशियली काही लोकांमध्ये ज्यांचं वेट जे ओबेस असतं की त्यांनी जर एक 10% जर वेट रिडक्शन केलं, 20% वेट रिडक्शन केलं तर इनिशियली हे डायबिटीज कंट्रोलमध्ये येतं. पण जर डाएट रेस्ट्रिक्शन आपण जर काय पाळलो नाही आणि आपण एक्सरसाइज जर फॉलो केलं नाही परत ते त्यांची शुगर जी आहे ती वाढलेली असते. तर जे कोणी क्लेम करतं की मी डायबिटीज रिव्हर्स करतो, माझे गोळ्या घ्या, औषधं घ्या आणि याच्यामुळे मी डायबिटीज एकदम मंत्र करतो, तर असं काही होत नाही हे लक्षात. अच्छा. सो सरांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, ज्या मिथ्स आपण म्हणू शकतो, जे गैरसमज आहेत डायबिटीजला घेऊन. कारण डायबिटीज कंट्रोलमध्ये राहू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाहीत आणि त्यासाठी आपल्याला बेस्ट गाईड म्हणजे आपला डॉक्टर आहे, ज्यांना तुम्ही रेग्युलरली तुमचे ब्लड टेस्ट रिपोर्ट्स दाखवता, ज्यांच्याकडनं तुम्ही मेडिकेशन्स घेता, त्यांना वारंवार भेटणं आणि रेग्युलरली शुगर चेक करणं, त्याप्रमाणे आपलं डाएट फॉलो करणं आणि एक एक्सरसाइजचं रुटीन फॉलो करणं. दिस इज व्हॉट द आयडियल प्रोसेस इज, ज्याच्यामुळे तुमचा डायबिटीज तुमच्यासोबत सुखाने राहू शकतो आणि तुम्हाला काही त्रास देणार नाही. सो एकंदरीत आता जे कोणी आपल्याला सर सगळे बघतायत त्यांना आणि जे MyFM वरून सगळे ऐकतायत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल, पर्टिक्युलरली डायबिटीज पेशंट्सना काय संदेश द्याल MyFM थ्रू? तर आपल्या इंडियामध्ये डायबिटीजचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. ऑलमोस्ट अबाउट 11.5 करोड इंडियन्स आर डायबिटिक. ओ माय गॉड. प्री डायबिटिक लोक हे जवळपास 13 करोडच्या आसपास आहे. बापरे. आणि हायपर टेन्शन म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे ते 35% लोक आहेत. ओके. तर डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्वाचं आहे. कॅलरी रिस्ट्रिक्शन करणं खूप महत्वाचं आहे. आपली जेव्हा एज सर्टन एजच्या वरती म्हणजे 20च्या वरती आपण जर गेलो तर सगळ्यांनीच लो कॅलरी डाएट हे फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. डेली वॉकिंग करणं खूप महत्वाचं आहे. डेली एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. वॉकिंग आणि एक्सरसाइज मुळे कुणाचं नुकसान आतापर्यंत झालेलं नाही. बरोबर. हे तुमचं हार्टला चांगलं ठेवतं, तुमची शुगर कंट्रोल ठेवते, तुमचं हायपर टेन्शन हे कंट्रोलमध्ये राहतं. बरोबर. तर एक रुटीन आपण हे केलं पाहिजे की जसं आपण रोज जेवण करतो, आंघोळ करतो तसं एक्सरसाइज किंवा वॉकिंग हे डेली तुमचं रुटीन बनलं पाहिजे. आणि त्यासोबतच डायबिटीज पेशंटने वेळच्या वेळी आपले इन्सुलिन आपले गोळ्या औषधं हे वेळच्या वेळी घेणे, वेळच्या वेळी म्हणजे ब्लड तपासणी करणे आणि आपल्या डॉक्टरांना दाखवणे. येस. तर हे खूप महत्वाचं आहे. ऍटलिस्ट वन्स
वन्स इन इयर बाकीचे इन्व्हेस्टिगेशन ही झाले पाहिजे. खरंय. जसे की लिपिड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, 2D इको, ECG, हार्टचे प्रोफाईल. तर डायबिटीस पेशंटनी बाकीचे इन्व्हेस्टिगेशन ही केलं पाहिजे. अच्छा. आणि नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे. हा, ते खूप महत्वाचं आहे. सो थँक्यू सो मच सर. खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिली. आय एम शुअर की जे आपल्याला बघतायत आणि माय एफएम वर ऐकतायत त्या सगळ्यांना नक्कीच याबद्दल खूप महत्वाची माहिती मिळाली असेल. काय बिलीव्ह करायचं, काय फॉलो करायचं हे नक्कीच कळलं असेल. अँड थँक्स फॉर बिंग विथ अस, फॉर शेअरिंग सच गुड इन्साइट्स अँड इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. थँक्यू.